नमस्कार. काल बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्राताई पवार यांनी अर्ज भरला. त्याच्यानंतर ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अनेकांची इच्छा असली तरी काँग्रेस पक्षाच्या वतीने ॲडव्होकेट आकाश मोरे यांनी अर्ज भरला आणि ती निवडणूक आज तरी होणार, कारण अजून त्यांनी अर्ज परत घेतलेला नाही. पण त्यांनी दोघांनी अर्ज भरले आणि तसे 57 जणांनी अर्ज भरले. पण प्रमुख हे 2 अर्ज आहेत. या निमित्ताने एक चर्चा सुरू झाली की महाराष्ट्राची संस्कृती आहे की अशा पोटनिवडणुका म्हणजे अशा पार्श्वभूमीच्या लोकप्रतिनिधीच्या निधनानंतर होणाऱ्या ज्या पोटनिवडणुका असतात त्या सर्वसाधारणपणे बिनविरोध व्हाव्या, अशी महाराष्ट्रामध्ये खरं म्हणजे परंपरा आहे, संस्कृती आहे. त्याबाबत तसा एक विचार गेली 2-3 दिवस सगळेजण मांडत होते. पण शरद पवारांनी मात्र याविषयी एक स्पष्ट भूमिका अशी घेतली की निवडणुकीत उभं राहायचं असेल तर सगळी तयारी करून उभं राहिलं पाहिजे, मैदानात आलं पाहिजे आणि बिनविरोधचा आग्रह कशासाठी धरायचा. त्यांनी एका अर्थाने ते बरोबर सांगितलंय. फक्त प्रश्न निर्माण कुठं होतो की राज्यसभेची निवडणूक मात्र बिनविरोध झाली पाहिजे आणि पोटनिवडणूक मात्र विरोधात निवडणूक झाली पाहिजे, पोटनिवडणुकीला विरोधक समोर असले पाहिजेत. याचा अर्थ काय? माझ्यासाठी तुम्ही कर्तव्य म्हणून निवडणूक लढवू नका, मला बिनविरोध निवडून द्या, आणि सुनेसाठी मात्र अधिकार म्हणून तुम्ही निवडणूक लढवा. हा कुठला न्याय झाला? पवार म्हणतात की तो काँग्रेसचा अधिकार आहे. मग तुमच्या निवडणुकीच्या त्यांनी काय कर्तव्य पार पाडलं का तुम्हाला बिनविरोध निवडून देऊन? त्यावेळेस त्यांचा अधिकार नव्हता का की तुमच्या सदस्य संख्येपेक्षा त्यांचे सदस्य जास्त संख्या होती, त्याच्यापेक्षा शिवसेनेची जास्त होती. मग त्यावेळेस त्यांनी कर्तव्य पार पाडलं आणि आता मात्र त्यांचा अधिकार आहे हे तुम्ही सांगता. आणखीन एक चर्चा सुरू झाली की बारामतीची संस्कृती वेगळी आहे का, महाराष्ट्रापेक्षा बारामतीची संस्कृती वेगळी आहे का? बारामतीची हीच संस्कृती आहे आणि तिचं मुख्य त्या संस्कृतीचं गमक म्हणजे करामतीपण आहे. ही करामत आहे. पुन्हा तेही सांगितलं, मी विरोधी पक्षाच्या उमेदवाराचं सहकार्य केलं पाहिजे, आम्ही मात्र परिवार म्हणून निवडणूक लढवणार नाहीत. म्हणजे बाकीच्या कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षाला सहकार्य केलं पाहिजे हे परस्परपणे सांगून टाकलेलं आहे. आणि याचा आता काँग्रेसची अवस्था त्यांनी अशी केली, आम्ही तर सांगितलंय जनतेला विरोधी पक्षाला केलं पाहिजे. म्हणजे काँग्रेसची नेमकी ताकद काय आहे, काँग्रेसची जनतेमध्ये किंमत काय आहे, हेही पवार त्यांना दाखवून देणार आहेत. हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं बारामतीची बारामतीच्या संस्कृतीच्या कोशामध्ये अधिकाराची व्याख्या वेगळी आहे, कर्तव्याची व्याख्या वेगळी आहे, हे आता लक्षात घेतलं पाहिजे.